मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळावं अशी आग्रही मागणी आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केली आहे। राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तापला आहे। त्या संदर्भात समाजाची आजची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थितीचं आकलन सभागृहास करून देत कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला कायमस्वरूपीचं टिकणारं आरक्षण मिळावं ही आग्रही भूमिका आमदार समाधान आवताडे यांनी रात्री 12च्या सुमारास सभागृहात मांडली। तसंच मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनीकरता हॉस्टेलची निर्मिती करावी अशा मागणीचं निवेदनही उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। आपण मराठा समाजाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो, परंतु हा प्रयत्न करत असताना माझ्या इतर समाज बांधवातील, मग ते धनगर समाज असेल, महादेव कोळी असतील, कोळी समाज असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल, तर प्रत्येक समाज हा आर्थिक दृष्ट्या सक्षम झालाच पाहिजे। या दुमत असण्याचे कारण नाही। यासाठी शासनाने प्रत्येक समाजाच्या उन्नतीकरता, उत्कर्षाकरता महामंडळाची स्थापना केलेली आहे। आज समाजामध्ये जी दरी निर्माण होत आहे ती प्रक्षोभक भाष्य किंवा अन्य राजकीय टीका टिप्पणीमुळेच। त्यामुळे वातावरणात, भाषणात राजकीय जो गंध दिसतोय त्यावर त्यांनी भाष्य केलं।